दरम्यान याच प्रकरणात नवी अपडेट लातूरमध्ये डॉक्टर शिरुरेच्या पत्नीची रात्री चौकशी झाली आहे। पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर मनोज शिरुरेला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या पत्नीची चौकशी झाली। शिरुरेचे आर्थिक लागेबांधे सीबीआयच्या रडारवर असल्याचं कळतंय। नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई समोर आली। डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक केल्यानंतर लातूरात सीबीआयची झाडाझडती सुरूच आहे। डॉक्टर मनोज शिरुरे यांचे आर्थिक लागेबांधे आणि पेपर विकत घेणारे लाभार्थी आता रडारवर आहेत। डॉक्टर शिरुरे यांच्या पत्नीची रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली। सीबीआय केल्यानंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईक डॉक्टरच्या घरावरही धाड टाकून चौकशी सुरू आहे। त्यामुळे लातूरमध्ये सीबीआय तपासाची व्याप्ती आता वाढलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी संसदीय स्थायी समितीनं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अर्थात एनटीए अधिकाऱ्यांना धारेवर धरले। समितीसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जबाबदारी झटकत पेपरफुटी आपल्या यंत्रणेतून झालेला नसल्याचा दावा केला। संसदीय स्थायी समितीनं एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी, महासंचालक अभिषेक सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं। तसंच केंद्रीय शिक्षण सचिव विनीत जोशी यांच्यासह शिक्षण मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण समितीच्या शिफारशींची कशा प्रकारे अंमलबजावणी केली याची माहिती सादरीकरणासह दिली। तर 70% उपाययोजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत समितीतील सदस्य खासदारांनी प्रश्न विचारले। मात्र एनटीएच्या सिंग यांनी पेपरफुटीचा प्रकार त्यांच्या यंत्रणेतून झाला नसल्याचा दावा केला। पेपरफुटी झाली नाही तर परीक्षा का रद्द करावी लागली असा सवाल संसदीय समितीच्या सदस्यांनी केला। नीट पेपरफुटीशी एनटीएचा कुठलाही संबंध नाही। एनटीएच्या अधिकृत यंत्रणेतून कुठलीच प्रश्नपत्रिका फुटलेली नाही। एनटीएच्या महासंचालकांनी त्यांच्या यंत्रणेतून पेपरफुटी झाल्याचा दावा फेटाळला। पेपर फुटलाच नाही तर फेरपरीक्षा का घेताय, संसदीय समितीने सवाल केला। विद्यार्थ्यांच्या विश्वासासाठीच फेरपरीक्षा, एनटीए अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। तयार नाही की पेपर लीक झाला म्हणून ते म्हणतात की सीबीआयच्या तपासात जर ही गोष्ट अरे मूर्ख लोक आहेत ते। या देशात आणि तरुणांचं वाटोळं केलेलं आहे या लोकांनी। बरं, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। महाराष्ट्रात पेपर फुटले, राज्याच्या मुख्यमंत्र्याने जबाबदारी घेतली पाहिजे। काय करताय? तुम्हाला धमक्या नाही, ते तुम्हाला रस्त्यावरती आणून लोकांनी जाब विचारला पाहिजे।